कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. माहितीये ना, ते डोळे ज्या मुलीचे आहेत, मी तिच्यावर किती प्रेम करतो. ते माझ्या भावना जोडलेल्या आहेत तिच्याशी. मी बोलतोय तिच्याशी, माझ्या मनातल्या गोष्टी शेअर करतो मी तिच्यासोबत. किती दिवस झाले मी वाट बघतोय, कधी एकदा ती मुलगी माझ्या समोर येते आणि मी प्रत्यक्ष तिचे डोळे बघतोय. ती मुलगी जेव्हा त्या स्टेजवर दिसली ना मला, तेव्हा असं वाटलं पळत जाऊन तिला मिठी मारावी. माझ्या आयुष्याचा भाग आहे यार ती. आणि तू ती मुलगी असल्याचं नाटक करतेस. पण मला नाही माहिती तू हे कसं केलंस, आणि मला शष्प इंटरेस्ट नाही जाणून घेण्यात. पण हे सगळं करताना तुला एकदाही असा मनात विचार नाही आला की हे सगळं मला कळल्यावर माझी काय हालत होईल. तुला फक्त कंपनी दिसली असेल ना. अरे मैत्रीण म्हणतोस ना तुम्हाला, मग मित्राचं मन कशाने दुखवलं जाईल हे कळलं नाही तुला. आणि तुला काय वाटलं ग, ती डोळेवाली मुलगी तू होऊ शकतेस. अरे पारू, तू माझी मैत्रीण आहेस आणि ती माझं प्रेम आहे. तुला दोघांमध्ये फरक आहे पारू. तू खेळलीस तू माझ्या प्रेमाची, चेष्टा केली माझ्या प्रेमाची. आणि हे सगळं करून तुला असं खूप वाटत असेल मी खूप मोठा तीर मारला, कंपनी वाचवली, देवी आई खुश झाल्या, कौतुक केलं, वा वा किती सगळं छान झालं. पण माझं काय, माझ्या मनाचं काय, माझ्या तत्वांचं काय, माझ्या संस्कारांचं काय. कशाची पर्वा केली नाहीस तू. कुठं बोललीस माझ्याशी. तुला मैत्रीण म्हणायची सुद्धा इच्छा नाहीये पारू. उतरलीस तू माझ्या मनात. माफ करा सर, मी चुकले. अन प्रीतम सरांची डोंट इवन ट्राय दॅट, डोंट इवन ट्राय दॅट. तुमच्या दोघांचीही चूक आहे. तुम्ही दोघांनी मिळून माझ्या भावनांचा खेळ मांडला आणि गेला उडत यार तो लोगो. पण तुमच्या दोघांच्या चुकीमुळे आता ती मुलगी मला परत कधीच भेटणार नाही. कधीच नाही. मी पण ठरवलं, मी आपल्या कंपनीचा लोगो बदलणार. तुमच्या या खोट्या वागण्यामुळे कंपनीचा झालेला फायदा सुद्धा नकोय मला. आणि गोष्ट लक्षात ठेव, तुम्ही दोघांनी मिळून ही जी माझी फसवणूक केली मी आयुष्यात विसरणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.